हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही निघणार आहेत माळावर जायला, म्हणजेच डोंगरावर जायला. तर इथून पुढचा व्हिडिओ असेल तर ते मंगेश कंटिन्यू करतील, तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करतील. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडला तर हे खाई जातास तुम्ही रे सगळे डोंगरावर? अरे वा वा, चला चला, मी पण येतोय. वाघ नाही तिथे, वाघ नाही, बिबट्या. असं वर 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 बघा, माळावर चाललेत, तयारी निसा. मी पण चालतो त्यांच्याबरोबर, पुढे दाखवतो तुम्हाला. जंगल आहे, जंगल, थोडं दाट जंगल आहे. खाली वाकून जावे लागते. डोंगर आहे बघा, वर जायचं. हो, आता इकडं कोण येतं बाकी आपला, कोणी काढून घेऊन जातं. काजू बघा, काजूची झाडं आहेत दगडे. करवंद बघा, डोंगरची काळी मैना मुंबईला बोलतात त्या. डोंगरावर जा बघा. करवंद पिकल्यानंतर डोंगरची काळी. हे औषधी आहे आणि हे फळ ना, हे फळ डुकर खातात, कारण का हे पाणी असतं याच्यामध्ये. जेव्हा त्यांना पाणी भेटत नाही डोंगरावरती ना, हे रुंबडाचं फळ डुकर खातात. आणि ते एवढं कडक असतं ना, हत्तीने जरी पाय दिला, तुम्ही युट्यूबला जर बघितलात ना तर ते समजेल तुम्हाला. तर ते ना फुटत आहे, सुटणार नाही ते. म्हणजे डुकराचा दात किती कडक आहे तो बघ, डुकर फोडतो. हे हळू झाला, चित्ते येईल, चित्त्या. आंब्याची रास, आंबे बघा इथं. बघा आधी, हे बघा कसे आंबे कोकणात पडलेले असतात. पप्पा पप्पा द्या पिशवी. तेच बघा. इथे आहेत चांगले, इथे कुठे आहे? बाबा हा एक आहे, हा बघ. मंथन गोळा करतोय, चिराग तिकडे गेलाय, बाकीची मुली पण गोळा करतायत बघा. येताना घेऊया ना.
ते लोक गेले ती एक वाट आहे आणि आणि इकडे. इकडे एक वाट आहे ही. तिकडून का चालले तुम्ही? तिकडून डुक्कर भेटतो आणि इकडून येताना चित्या भेटतो. हा असं आहे काय? चला 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 मग चला चला बाबा, चित्त्याचा नादी कोण लागल. करवंदाची रास, आंब्याची रास, कोकणचो मेवो ह्यो खाओ. जंगली खायला प्राणी मजा येईल. हे तो डुक्कर गेलो बघ. ए किती 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 उंच आले तुम्ही चढून? 500 किलोमीटर. 200 मीटर. 200 मीटर. मीटर तू माझ्या इथे किती? 5-10 मिनिटं झाली. तसे नाही पण किती चढून आलो. इकडे बघा एक फोटो काढूया तुमचा. 2. उभे राहा सगळ्यांनी, काठीवाल्यानी उभे राहा, 40 डिग्री. फोटो काढूया तुमचा. इकडे बघा. गाईस 40 डिग्री स्लोप वरती आम्ही उभे आहे. हा, ते जाऊन दे, तुम्ही बघा इथं. इथे म्हणतात बघू शकता. ते थोडा स्लोप मोठा आहे, जरा सांभाळून जावं लागेल सगळ्यांना. बघूया. हो तिथंच. आणि व्यवस्थित पाय ठेवा, एक पाय व्यवस्थित, दुसरा घट्ट लागल्याशिवाय दुसरा उचलू नका. काही सगळी गेली आहेत, चला लवकर लवकर यायचं ना. तर मी पण जातो. आरती नी वाजता बेटी. पाण्याच्या बॉटल घेऊन आलोय मी पाणी पिण्यासाठी. तू नशे आता वरती वरती चालले बघा, गेलेत बघा. तो वंतन चालतोय बघा, डोकं दिसतंय. मी थोडा मध्यावरती उभा आहे आणि ही बघा खाली घरं तुम्हाला दिसत असतील की माया बारके दिसत आहेत. थोडं झूम करतो मग घरं दिसली. ही बघा आमची नाहीत, आमची थोडी ह्या साईडला आहेत, झाडांमुळे दिसत नाहीत. घरं खाली आहेत. आम्ही इथून शेत जमीन दिसते ना, त्याच्या पुढे घर आहेत, तिथून आम्ही वरती आले, खूप वरती आलो आहे मुलांना घेऊन. जरा मजा, हवा पण आहे, थोडा दम लागला आहे, सवय नाही आपल्याला मुंबईच्या लोकांना. ही बघा कुठे अजून वरती जायचं आहे मला, व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा वरूनही दाखवेन. हे बघा किती चढून आलो आम्ही. हा स्लोप आहे, हा असाच कंटिन्यू स्लोप आहे, कमीत कमी न 50 to 60. कोणत्या घडणीवरून चालत आले बघा, दिसते वाट. आणि ही दरी, हे थोडंसं टफ आहे हा पोर्शन आमच्या माळावरचा. चालतोय, दाखव तुम्हाला वरती जाऊन खरं सौंदर्य नाटळगावचं, का आम्ही येतो आणि काय महत्त्व आहे आमच्या गावाला, दाखवतो आता. जस्ट वेट. कुठे आलोय? डोंगरावरती, खूप उंच आहे. माळावरती. अजून तिथे एक टोक आहे, त्याच्या पुढे तिथे एक टोक आहे. एवढ्यावर जाणार नाही आता, लहान लहान मुलं आहेत. पण काय आहे तुम्हाला दाखवतो. चारी बाजूला नाटळगाव सह्याद्रीच्या कुशीत आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे बघा, सूर्य मावळताना आपण बघणार थोड्याच वेळात. ही सह्याद्रीची रांग आहे,
शी सह्याद्री कडा तुम्ही बघू शकता. आणि ही दरी बघा केवढी खोल आहे. आणि आम्ही जे आलो ते बघा खाली घरं दाखवतो मी तुम्हाला आताच. काय आहे नाटगावामध्ये कशाच्या कुशीत बसलेलं आहे. हे आमची घरं बघा. ते जे व्हाईट कलरचं घर असेल ते रस्ता आहे आमचा म्हणजे वाडी देण्याचा. आणि ते काही कौलारू घरं आहेत सुरुवात. काय वाटतं मग तुला एवढ्या वरती येऊन? खूप भारी वाटते. तर पहिल्यांदा तुम्ही आता ट्रेकिंगला आलोय. तर असं पहिल्यांदा मी अशी आणि ॲडव्हेंचरस खूप लांब जायची गरज नाही. तुमच्या गावालाच आहे. खाली घर आहे ती बघा. लहान मुलं असल्यामुळे आपण कायम येत नाही पण आज त्यांना ते मागे लागून लागून आज घेऊन आलो. तर सूर्य मावळताना दिसणार थोडाच वेळात आहे बघा इथे. अरे हा हे काढायचं सूर्य. राहिलोच. दिदी हे काढ. अजून टाइम आहे. तो बघा तिथे कोण गेलाय? चिराग. भाई हे कर ना काय बोलतात ते. काठी फिरवायचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. जयस्वाल प्रयत्न. पप्पा कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन आणि तुम्ही किती वेळा आलात? आता खरं सांगायचं नाटळगाव काय आहे बघा. तुम्हाला दिसलं सह्याद्रीच्या कुशीत आहे आमचं गाव वसलेलं. ठीक आहे आम्ही सारखे सारखे येत नाही आणि लहान मुलं मागे लागतात मग ते चांगलं वाटत नाही त्यांना न आणणं रडवणं आणि एवढ्या वरती येणं. कारण इथे थोडं जंगल आहे. प्राणी वगैरे पण असू शकतात. डुक्कर असू शकतात. आपलं पुढे दाजी पुरा अभयारण्य पुढे आहे पलीकडे साईडला. तर प्राणी वगैरे असू शकतात त्यामुळे आपण आणत लहान मुलांना. पण हे जे सौंदर्य आहे ना आता जे दिसतंय तुम्हाला ह्याच्या 10 पटीने सुंदर असतं आमचं गाव. कारण पावसाळ्यात ज्यावेळी आम्ही गणपतीला येतो वरती यायला भेटत नाही. बाप्पांची सेवा करत असतो आणि त्यावेळी आपण येत नाही ते. पण त्यावेळी एवढं सुंदर असतं ना हे सह्याद्री तुम्हाला सांगायलाच नको. सुंदर सह्याद्री आहे आपला. आणि ते असं वरती येऊन खाली बघितलं ना की मनाला आनंद मिळतो की आमचं गाव अशा सुंदर ठिकाणी आहे जिथे आम्ही सारखे येऊन राहू शकतो. शुद्ध हवा, सुंदर गाव, मुलांनाही चांगलं वाटतं, आम्हालाही शांत वाटतं. आणि आपण जे खूप लांब लांब जातो फिरायला ते आम्हाला इथेच मिळतं. जास्त खर्च करायची गरज नाही. आणि बघा आता सूर्य जो मावळणार आहे ना ते बघताना ना जी मजा येणार आता इथून. आमची मुलं तिकडे गेली आहेत बघा काही. बघा दाखवा झूम करून दाखवा ते त्या कडावरती आम्ही म्हणजे लहानपणी वगैरे गेलो. जसं मंथननी मला प्रश्न विचारला किती वेळा आलो आहे तर मी बऱ्याच वेळा आलो इथे. मंथन एवढा असताना मे बी नसेल आलो पण 10वी 8वीपासून मला वाटतं मी नंतर यायला इथे आलो आहे. बऱ्याच वेळा आलो आहे. आम्ही मेमध्येच जास्त करून येतो. पावसाळ्यात कारण बुळबुळीत असतं चढण्यासाठी. एवढं आपण काही ट्रेकर नाही आहेत तर चढण्यासाठी एवढं साधन नसतं आपल्याकडे. मग ह्याच वेळी येतो. आणि आता संध्याकाळच्या वेळी ना एवढं शांत आणि एवढं मस्त वाटतंय ना तुम्हाला सांगू. सनसेट बघताना ना जी मजा आहे ना इथे सह्याद्रीमध्ये ती कुठंच नाही आहे. कुठेच नाही आहे. कुठेच नाही आहे. बस सनसेट विथ मंथन. सनसेट आता होणार आहे थोड्याच वेळात आणि आम्ही बघणार आहोत ते. पप्पा काय घेऊन येत आहेत? कोकणचो मेवो आणि डोंगरची काळी महिना म्हणतात याला. गावाला आल्यावरती काय म्हणतात? करवंद. पिकलेली करवंद. आणि मुंबईला काय? डोंगरची काळी महिना. आता एवढ्या वरती येऊन खाणार नाही की मग काय होणार? खावा की. आता मंथन खाणार टेस्ट सांगणार बघा आपल्याला. पप्पा तिथून समोर बघा त्या ओके ना तुम्हाला समजेल. कसे एकदम मस्त गोड सह्याद्रीची काळी महिना. काळी महिना आणि करवंद बघा आणलीत काढून मी फ्रेश एकदम. नो मिलावट ओनली ओरिजिनल ऑर्गॅनिक करवंद. वरसून इलाव खाली वरती होता खाली इलाव. खूप ओरत. आता हे बघा ही पोरगी आता सनसेट होत आहे ना म्हणून थांबलाव. हो आ सर्विस एक मिनिट सर्विस जरा फोटो काढतोय. थांब थांब तिथेच उभा राहा.
आता मम्मीला पाहिजे फोटो बघायला. हा सर्वेश फोटो आलाय ना. खाली जाऊचं आमका पोरग्यांक मन करत नाही जाऊचं. सगळी परत बसली. नेटवर्क येता ना फुल आणि आता नेटवर्क गेल्यावर कसा या पोरग्यांका काय खाली जाऊचं वाटतं. हिवा बघा आणि हवा गार 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 करतोय बघा. गेली आता वरतून एवढं खाली आलो, जंगलातून खाली आलोय. मधी मधी काय माहिती ते करवंद आहेत. खतखत चाललोय. हे बघा मंथनला काढतोय. दाखव मंथन. मस्त आणि गोड आहेत ना. एवढी सुंदर गोड आहेत ना. खरंच सांगतो तुम्हाला अशी गोड करवंद खाल्ली नाही आम्ही कधी. छान आहेत ना. एकदम गोड आहे. बिया खायच्या नाही. मूत कडू आहेत आमका. तर कसं आहे संध्याकाळ झाली असा बघा. असं आहे किती झालं तरी ह्या जंगलच समजला ना. तर जंगल म्हटला की प्राणी गेले. त्यामुळे कसा वेळेवर घरी गेला बरा म्हणून आता पळता फटाफट. ही वाट आहे ते. तर इथपर्यंत माणसं कशी थोडी थोडी असतात. कधीतरी कोण ना कोण लाकडा विकडांका येणारी. वरती कोण जात नाही सहसा. आणि एवढ्या सपाट पठारावर असतात माणसं. ते आंबे मगाशी कोणी कोणी निवडल्याने होते ते आता जमा करतात. आता रायता करूचा ना. रायता करूचा म्हटल्यावर आंबे होय. चला नसतीत तर जाऊया. काय नाही बाबा आपल्याकडे खाली आंबे. चला हो काय मस्त आंबा. हो बघा धम्मक धम्मक पिवळो धम्मक. हे आमच्या इथले शिकारी इले बघा. हेळेवाडीचे शिकारी. हा शिकारी आज उपाशी गेले शिकारी. काय गावाक ना यांका. आणि शिकार कसली करतात माहिती आहे तुमका. कसली शिकार करतात. आंब्यांची, करवंदांची, जांभळांची. हे शिकारी पडले ना. हे चलतात पुढे ना. हे वाईट पडले डोंगरावर गजरात. चला